चला तर मग कमी वेळात कमी साहित्यात होणारी पोटभर अशी मायक्रोनी पास्ता रेसिपी बनवूया. त्यासाठी मी मायक्रोनी ओला मटार घेतले. तर कुकरमध्ये पाणी ओतले, गॅस पेटवून कुकर त्यावर ठेवले. तर धुवून घेतले, गरम पाणी झाले त्यात घातले, झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया. नंतर गॅस बंद करून आपण थंड झाल्यानंतर काढून घेऊया. कांदा, टोमॅटो, लसूण, जिरे आणि कोथिंबीर, दही लागणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यात ते सगळं घातले, त्यात 1 चमचा दही घातले. आता मिक्सरवरती फिरवून घेऊया, पेस्ट करून घेऊया. तर पेस्ट करून घेतले, झाकण उघडले, चाळणीत ओतून घेतले, गॅस पेटवून त्यावर कढई ठेवले, फोडणीसाठी तेल ओतले. तेल गरम झालं तर जिरे, मोहरी, मसाला त्यात पेस्ट केला त्यात टाकले. चवीपुरतं लाल तिखट, चवीपुरतं मीठ टाकले, परत हलवून घेतले. त्यात थोडंसं पाणी घातले. आता हे आपण शिजलेला मायक्रोनी आणि मटार घालूया, परत हलवून घेऊया. त्यात थोडासा गरम मसाला घालूया, परत हलवून घ्या. तर शिजवून घेतल्यामुळे ह्याला शिजायला वेळ लागत नाही. थोडा वेळ झाकून ठेवायचं 1 मिनटं. तर झाकण काढले तर मस्त असा मायक्रोनी पास्ता आपला तयार झाला आहे. तर दही घातल्यामुळे मस्त अशी टेस्ट आली. नक्की